संजय दादा आजार आहे ना, तो कोणाच्या ह्याच्यातून करायचा आहे हॅलो. तर अगदी सलामीची जोडी देखील मैदानच्या आतमध्ये उपस्थित झाल्या. दोन्ही ऑफिशियल देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रमुख मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर या ठिकाणी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय, सन्माननीय अतिथी या ठिकाणी आपल्याला आजच्या दिवसामध्ये लाभले. संजय दादा हजारे यांचा यथोचित मान सन्मान करलेला स्पर्धेचे मुख्य आयोजक यशवंतदादा डोमणे यांना विनंती करेन की या आपण आपल्या शिवस्ते मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायच्या. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचं. अगदीच संजयदादा हजारे यांचा यथोचित मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अगदीच ऑफिशियल आपण स्पर्धा चालू ठेवायची आहे. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी संजयदादा हजारे यांचा यथोचित मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. तसेच सन्मान्य श्री भीमसेनदादा कराले यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सन्मान्य आयोजक नागोदादा डोमणे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचं. भीमसेनदादा कराले यांचा यथोचित मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेला सुरुवात करा. अगदीच आपण सहगुणले का आपण रेडी राहायचं. अगदीच कॅमेरामॅन टॉस बॉक्स कव्हर करा. स्पर्धा चालू राहील. टॉस बॉक्स आपण मान्यवरांचे येतोच मान सन्मान या ठिकाणी चालू आहे. टॉस बॉक्स आपण या ठिकाणी कव्हर करायचं आहे. तसेच सन्मान्य श्री मोहनदादा मसने यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि सन्मान्य आयोजक सुनील डोमणे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांच्या यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचं. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचं मोमेंटम देऊ अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. चार षटकांची लढत असेल ऑफिशियल. तसेच सन्मान्य श्री निवृत्तीदादा कराले यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि ते सन्मान करतील सन्मान्य आयोजक भाऊ डोमणे यांना विनंती करेन की आपण त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा. निवृत्तीदादा डोमणे यांचा देखील यथोचित मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान देखील दादा आपण आदरपूर्वक या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. तर सन्मान्य श्री राजूदादा कराले यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. तेजेश केवारे सन्मान आयोजक यांना विनंती करेन की त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण आपल्या शिवस्ते करायचं.
तसेच सन्मान्य श्री कुंदनदादा धुले यांचा देखील यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातोय. दादाने विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कुंदनदादा धुले यांचा सन्मान करतील सन्मान आयोजक सागर डुमणे यांना विनंती करेन की आपण त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचं आहे. मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेच्या वतीने आपण करायचं आहे. सन्मान श्री भरतदादा शेंडे यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. भरतदादाने विनंती करेन की आपण या भाऊ डुमणे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि संस्कृतीप्रमाणे अगदीच सर्व मान्यवरांचं श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026मध्ये सहर्ष मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. मानगावाडी चषक 2026 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगत असताना आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीस आले. खऱ्या अर्थानं उद्घाटनी लढत आनंदवाडी विपक्ष धोदानी या दोन टीम दरम्यान प्रथमतः टॉस जिंकला. आनंदवाडी टीमनं फिल्डिंग स्वीकारल्या आणि फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय आत्तापर्यंत दुसरं षटक प्रगती पथावरती आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या लगावल्यात ते मात्र 14 2-14. तर सन्मान्य श्री मिलनदादा सोनावले यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. अगदीच या मिलनदादा अनिकेत डुमणे यांना विनंती करेन. सन्मान आयोजक अनिकेत डुमणे यांना विनंती करेन की आपण मिलनदादा सोनावले यांचा देखील यथोचित मान सन्मान मानगावाडी चषक 2026च्या वतीने या ठिकाणी आपण करायचं आहे. अगदीच मान्यवरांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी अगदीच केला गेला. तसेच या ठिकाणी सन्माननीय दशरथदादा ठोंबरे यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. दशरथदादा ठोंबरे यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा. आयोजकांना सूचना करेन की आपण त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करायचं आहे. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह चेतन आवाट यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांच्या यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झालं आहे. जे काही मान्यवर राहिले असतील त्यांचा आपण शेवटच्या दिवसामध्ये यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत असं आयोजक या ठिकाणी सूचना करतायत. अगदीच व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं प्रमुख अतिथी या ठिकाणी रजा घेत असताना आपण पाहतोय. अगदीच खऱ्या अर्थानं आपण आलात आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आपण शोभा वाढवली आहेत त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपल्या मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि जाऊया जिथे मॅच क्रमांक 1 रंगत असताना आपण पाहतोय कॅमेरामॅन आता फोकस करायचं मॅचकडे. अगदीच मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे. आता जाऊया थेट मैदानामध्ये. इथे एक बिग फाईट लढत आपल्या भेटीस आल्या. एकीकडे टीम आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील टीम आपण पाहतोय दादा टीम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती टीम आनंदवाडी आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय पनवेल परिसरातील एक दादा टीम. अगदी खूप लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाली टीम धोदानी
आणि या दोन टीम दरम्यान एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला त्या 19 धावा. पहा एक सूचना आल्या आनंदवाडी टीम, टी-शर्ट ट्रॅक शूज नसल्या कारणानं या ठिकाणी 12वा खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी असायला हवा. तो नसल्या कारणानं या ठिकाणी 2 रनांची पॅनल्टी या ठिकाणी तुम्हाला दिली जाते. ह्या आयोजकांच्या सूचना आहेत आणि त्या सूचनेचं पालन मात्र या ठिकाणी प्रत्येक टीमला करावं लागेल. कारण जो 12वा खेळाडू आहे ना 12th मॅन, त्याला कंपल्सरी ड्रेस कोड असणं गरजेचं असेल. स्कोर कार्डवरती धावसंख्या अगदी आपण पाहिलं ना तर 9.5च्या सरासरीनं 19 धावा या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, चेंडू जाईल वाईड लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे, आर पार सीमा पार. हा जो 6 धावांसाठी उत्तुंग उत्तुंग असा षटकार. यावेळेस खूप चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला जातोय. अगदीच झेलचा अगदी जर विचार केला तर या ठिकाणी झेल टिपला गेला आणि एकंदरीत अजून एक धक्का बसेल टीम दोदानी संघाला. 5 बाद धाव पालकावरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. त्या मात्र 26 धावा, 26 लॉस्ट ऑफ 5 विकेट ऑन द स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने एक जबरदस्त बिग फाईट मॅच आपण पाहतोय. आनंदवाडी विपक्ष धोदानी या 2 टीम दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय लढत चालू आहे. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी 2026 ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय बरेचसे अतिथी मान्यवर या ठिकाणी स्पर्धेसाठी दाखल झाले होते. त्या मान्यवरांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय स्पर्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. खूप चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी या ठिकाणी आपण पाहतोय. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी घर बसल्या सर्व प्रेक्षकांनी ही स्पर्धा या ठिकाणी पाहू शकणार आहेत. त्या जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3रा गोलंदाज या ठिकाणी सज्ज झाला आहे. यास इट्स अ डॉट बॉल. अगदी चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाले. अगदीच कमी गतीनं हाताळलेलं चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावते. डॉट बॉलची इथून सांगता झाले. 2.5 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या ते एकंदरीत शिरावल्यात तर 26 धावा. 3ऱ्या षटका अखेरीस जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या आहेत तब्बल 26 धावा. गोलंदाज पुनश्च तयार. महिंद्रा गोलंदाज चांगला फटका, खराब फिल्डिंग. फर्स्ट स्लिपमध्ये आपण पाहिलं ना, अगदी सेकंड स्लिपमध्ये आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि इथे पाहता पाहता 2 धावा डोल्या देखत कंप्लीट केली जात आहेत आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 28 अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र एकंदरीत 28 धावा. अगदी जर विचार केला तर 9.3300च्या सरासरीनं या ठिकाणी धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 28 धावा. अतिशय चांगली स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. काय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी, परंतु 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांची लढत आहे, हे विसरून चालणार नाही या दोघांनी टीमला. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, अंतिम षटक. हाणामारी करावी लागेल, हाणामारी केली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. मिळतंय रन 4-4-4. हा येतोय चौकार. अगदी संतोषच्या बॅटमधनं या ठिकाणी आपण पाहतोय आलाय चौकार. आणि या चौकारच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 32 अंकावरती. सुरुवात या ठिकाणी चौकारनं केली. गोलंदाजाचं स्वागत देखील या ठिकाणी चौकारनं केलं. अतिशय संघ अडचणीमध्ये होता दोघांनी. अगदी जर का आपण पाहिलं तर संघ अगदीच अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहिला चौकाराला. चौकारनं टीमचे टोटल जाऊन पोहोचले एकंदरीत 32 अंकावरती. गोलंदाज क्रमांक 4 या ठिकाणी आपण पाहतो आतिश. आतिशवरती खऱ्या अर्थानं आतिषबाजी केली जाते. फलंदाज आपण पाहतोय सतीशच्या माध्यमातून. इथे याच पंथाचा नो बॉलचा इशारा येतोय. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे मित्रांनो. फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट. अगदी तो फ्री हिटचा बॉल अगदी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे फलंदाज संतोष. एक जबरदस्त फलंदाज. स्ट्राईक एंडला नुकतं त्याने चौकार ठोकला होता. त्याच्याकडनं आशा आणि अपेक्षा असतील. चांगला फटका अगदीच ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता. खेळून काढलाय वाडीश लॉंग ऑफमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चांगलं केलं गेलं आणि चेंडूला जशी उचलफेक केली जाईल ना तशा मात्र या ठिकाणी धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र 2 आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 35 अंकावरती. अगदीच 3.2 चेंडूचा खेळ संपला. अतिशय गोलंदाज त्याला सामोरा फलंदाज जातोय तो मात्र संतोष. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढले. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. यस, बाट हव्यात होती, उंगली उठी, मतलब दुर्घटना घटी. अगदी दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती होत्या. अक्षयटन मात्र या ठिकाणी जरूर झालं आणि इथे विकेट क्रमांक 6 गमावलाय टीम दोदानी संघानं. बॅक टू दी डग आउट. 36 अंकावरती 6वा धक्का बसतोय टीम दोदानी संघाला. खूप चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी सुरुवात चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये. अगदीच प्रमोदला चांगल्या धावा कुठून काढल्या, 10 धावा कुठून काढल्या होत्या. प्रमोदनं 2 चेंडू डॉट टाकले होते, 1 डबल धाव खर्च केली होती, 2 चौकार खर्च केले होते, अनेक विकेट देखील संपाने केली होती. दुसऱ्या षटकाचा विचार केला, अविनाशनं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं 2 चौकार, 2 विकेट, 1 डॉट आणि 1 शिंगल. तिसरे षटक हाताळलं गोलंदाज महेंद्रनं. त्याच्यामध्ये 1 षटकार, 1 शिंगल, 2 विकेट, 1 डॉट आणि 1 डबल अशा पद्धतीचे षटक होतं. आणि आपलं षटक क्रमांक आपण पाहतो 4. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर नो आला, त्याच्यावरती आली शिंगल. त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं ना तर फ्रीटच्या बॉलवरती आल्या 2 आणि त्याच्यानंतर आलेल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आणि 1 धाव. गोलंदाज पुन्हा तयार. इथे चांगला फटका अगदीच स्लिपमध्ये फसवलं जाते. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. साधा सोपा झेल एच करायचा होता, जेच केला जात नाही आहे. परंतु इथून जर का आपण पाहिलं ना तर 1 सिंगल मात्र कंप्लीट होते. एकंदरीत 27 धावा, 37 लॉस्ट ऑफ 6 विकेट ऑन द स्कोर कार्ड. अगदीच जर आपण पाहिले ना तर दोदानी टीमचं या ठिकाणी आपण पाहतोय काही बॉल शिल्लक आहेत, मोठे फटके मारावे लागतील. शॉर्ट ऑफ द लेन होती, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. गुड लेंथवरती हा चेंडू ठेवला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडूला थोडंसं मागे ठेवलं. फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही आहे. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन केलं गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय अतिशनं. तोच अतिश पुन्हा एकदा तयार. यस, इट्स अ डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 4 संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय मित्रांनो. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहे. त्या मात्र 37 धावा आणि विजयासाठी 38चं लक्ष ठेवलं जातं आहे. कंपल्सरी या ठिकाणी 38 धावा चेस करायच्या आहेत. त्या मात्र टीम आणि अगदीच या ठिकाणी 2 रनची पॅनल्टी देखील या ठिकाणी त्या ॲड करायच्या धावा, म्हणजे 40 धाव्यांची गरज या ठिकाणी असेल टीम आनंदवाडी संघाला. कारण जर आपण पाहिलं ना तर 2 रनची पॅनल्टी का बसली आहे, कारण 12वा खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी ड्रेस कोडमध्ये असणं गरजेचं होतं. टी शर्ट, ट्रॅक शूज कंपल्सरी असणं गरजेचं असेल. नसल्यास 2 रनची पॅनल्टी असेल असं आयोजक कमिटीचा या ठिकाणी निर्णय, खूप चांगला निर्णय या ठिकाणी येतोय. आणि त्या 2 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतो इथे स्कोर कार्डमध्ये ॲड होते. आणि एकंदरीत जे 38चं लक्ष होतं तिथे आता लक्ष असणार आहे टीम आनंदवाडी समोर 40 धाव्यांचा.
अगदीच आनंदवाडी गावचे जे कोणी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ जे कोणी प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित असतील तर सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. अगदी जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील मानगावाडी आयोजकांचे अगदीच बेकरे गावचे ज्येष्ठ नागरिक असतील जे प्रमुख अतिथी असतील त्यांना सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. अगदीच खूप चांगली स्पर्धा श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय. एक दिमागदार सोहळा दिमागदार नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रीडांगण या ठिकाणी आपण पाहतोय. ते बेकरे ग्रामस्थांचं देखील आपण करूया कौतुक कारण त्यांच्या माध्यमातून हे इतकं जबरदस्त क्रीडांगण या ठिकाणी आपल्याला लाभलं आहे. त्यांचं देखील कौतुक होणं खूप गरजेचं आहे. तर फिल्डिंगसाठी या ठिकाणी सज्ज झाले टीम दोदानी. फिल्डिंग सेट करायची टीम दोदानी. आजच्या दिवसातील आपण पाहतोय टीम जर विचार केला ना तर निश्चितच आजच्या दिवसातील लॉट्स आपण पाहतोय. पहिला सामना आनंदवाडी विपक्ष दोदानी, त्याच्यानंतर पलसदरी विपक्ष ठिशन ठाकूरवाडी, त्याच्यानंतर तिसरा सामना आपण पाहतोय जैतूची वाडी विपक्ष पहा. स्पर्धेचे नियम भरपूर आहेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेस कोड कंपल्सरी नसला दोनचे पॅनल्टी आणि प्रत्येक टीमसाठी 2-2 रिव्ह्यू या ठिकाणी असतील. फक्त LBसाठी रिव्ह्यू नसणार आहे आणि ते रिव्ह्यू देखील जर का पंचांना डाऊटफुल असेल तरच या ठिकाणी ते रिव्ह्यू दिले जातील असा आयोजकांचा या ठिकाणी निर्णय येतोय. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा ठिकाणी या स्पर्धेचा नियम आहे. 40 धाव्यांचं टार्गेट म्हणजे प्रत्येक षटकाचा विचार केला मित्रांनो ना तर 10च्या सरासरीनं या ठिकाणी धावा कंप्लीट करायच्या आहे टीम आनंदवाडी संघाला. अगदीच फिल्डिंग या ठिकाणी सेट केली टीम दोदानी संघानं. अगदीच एक जर आपण पाहिलं तर पनवेल परिसरातील ही टीम आपण पाहू शकाल. दोदानी टीम खूप लांबवरचा प्रवास करून बिलॉंग करून ही टीम खऱ्या अर्थानं या मानगाव आयोजनामध्ये या बेकरी क्रीडांगणावरती खेळण्यासाठी दाखल झाले. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रमोद शिंगवा आणि नॉन स्ट्रायकेंडला आपण पाहतो आतिश ही सलामीची जोडी. तर सांघिक वाढतील पहिला वैयक्तिक पहिली षटक गोलंदाज सज्ज झालाय दीपक. पहिला बॉल दीपकचा अगदीच ब्लॉकमध्ये होता. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर पहिला चेंडू या ठिकाणी ब्लॉकमध्ये खूप चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला. अगदीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी उगारलं होतं परंतु अगदी सन्मान दिला जातोय पहिल्या बॉलला खऱ्या अर्थानं प्रमोद शिंगवाच्या माध्यमातून. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू एक जबरदस्त फलंदाज म्हणजे ख्याती या नेरलला परिसरामध्ये. तो फलंदाज आपण पाहतोय. चांगला फटका अगदीच फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल फास्ट आले डबलचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एकंदरीत इथून कंप्लीट झाल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी अतिशय चांगली फलंदाजी देखील आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. संघाचं खातं ओपन केलंय प्रमोद शिंगवानं. 2 धावेनं वैयक्तिक खातं ओपन केलं संघाचं देखील आणि आत्तापर्यंत आपण पाहतोय 2 धावा स्कोर कार्डवरती देखील जोडल्या जात आहे. त्या आनंदवाडी टीमच्या बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार झाला गोलंदाज दीपक टू प्रमोद. शॉर्ट ऑफ द लेन होती अगदी 4 ठिकाणी. चेंडूला थोडंसं मागे ठेवलं. गुड लेनला चेंडूनं उचले घेतले आणि चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतं. या सेटचा डॉट बॉल जास्तीत जास्त डॉट बॉल हाताला वेळ लागतील कारण 40 धावा या ठिकाणी डिफेंड करायचे टीम दोदानी संघाला. इथे चांगला फटका अक्रॉस द लाईन. लॉंग ऑनमध्ये शतरक्षक तैनात आहे. सिंगल फास्ट आले. एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही आहे. एकेर धावीवरती मात्र या ठिकाणी समाधान मानावे लागतंय. चांगली धावसंख्या परंतु इथे आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 4 चेंडूचा एकंदरीत खेळ संपुष्टात आला आहे मित्रांनो आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातील त्या एकंदरीत 3 धावा. खूप चांगला सामना तमाम प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या भेटीस आला आहे. आनंदवाडी विपक्ष दोदानी हा पहिला सामना. मोठा फटका अगदी फटका फसलाय. चेंडू हवेत
पकडलाय झेल आणि खऱ्या अर्थानं संपवलाय अतिशय खेळाडूचा खेळ. बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक 1 गमावले टीम आनंदवाडी संघानं. दुसरा सामना खऱ्या अर्थाने या ठिकाणी असेल तो चिंचवली बी बनाम ठेशीन ठाकूरवाडी बबन. हा सामना असेल. तिसरा सामना असेल जैतूची वाडी पवन बनाम पलसधरी असा सामना असेल. चौथा सामना असेल चिंचवली अनंत विपक्ष दोदानी वसंत. आजच्या दिवसामध्ये दोदानीच्या 2 टीम या लॉट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन नियोजन, अगदीच खूप चांगलं क्रीडांगण आणि खूप चांगली मेहनत गेल्या महिन्यापासून या स्पर्धेसाठी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या आयोजकांनी मात्र या ठिकाणी खूप मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी फल मिळत असताना संपूर्ण आयोजक कमिटीला. जाऊया मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटर इनॅट क्रमांक 3 वरती अविनाश. इथे चांगला फटका उडवलाय चेंडूला. सेकंड स्लिपच्या डोक्यावर ना चेंडू थांबत नाही. गोलीच्या वेगानं निघून चाललाय चेंडू. सीमारेषे पार. मिळते रन 4-4. हा येतोय चौकार. जे पाबंदी षटक होतं ना ते षटक खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपुष्टात आलं. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार, चौथ्या चेंडूवरती पाचव्या चेंडूवरती आपण पाहिले विकेट्स आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिला चौकार. आणि एकंदरीत ओव्हर क्रमांक 1 संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात त्या 7 धावा. 10ची सरासरी राखायची होती. धावा आल्यात पिवनच्या पहिल्या षटकामध्ये 7. आता येणाऱ्या 18 बॉल आणि बनवायच्या त्या मात्र 33. म्हणजे जे 10ची सरासरी होती ना ती सरासरी मात्र आता प्रति षटकामागे वाढली गेल्या आणि 11च्या सरासरीनं या ठिकाणी प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत. त्या विजयासाठी 33 धावा अद्याप 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत टीम आनंदवाडी संघाला. अगदीच 1 बाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल चिंचवली बी विपक्ष ठेशीन ठाकूरवाडी. दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी या. तर या चिंचवली बी विपक्ष ठेशीन ठाकूरवाडी आपण अगदी या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. कोणताही विलंब नको आहे. लगेच आपण टॉससाठी या. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झालाय. मनोज या गोलंदाज पहिला चेंडू डॉट आलाय. अगदीच प्रमोद सारखा फलंदाज स्ट्राईकसाठी आहे. काय जबरदस्त गोलंदाजीचा भरणं असलेली टीम आपण पाहतोय ते मात्र धोदानी. तर चला ठेशीन ठाकूरवाडी टीम या ठिकाणी दाखल झाल्या. तर चिंचवली बी या लगेच आपण देखील टॉससाठी या. दोन्ही कर्णधार दाखल झाले. आपण टॉस करून घ्या. इथे चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू खाली शतरक्षक येईल. वाडीश लॉंग ऑफ वरून एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. अगदीच शिंगला डबलमध्ये कन्व्हर्ट या ठिकाणी केलं गेलं. एक धाव मात्र इथून ॲड झाले आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 8 अंकावरती. एक दोघेशी कुछ काम चलने वाला नाही आहे. अगदीच लॉ फुटत बॉल त्याला खेळवलाय. अगदीच खेळून काढलंय एक्स्ट्रा कव्हरमध्ये. पुन्हा एकदा एकच धाव. एका धावेनिशी टॉस बॉक्सवरती आपण अगदीच या ठिकाणी टॉस करायचे. दोन्ही टीमचे संघनायक सर्वप्रथम या ठिकाणी जो काही आपला प्रवेश असेल तो प्रवेश आपण या ठिकाणी निश्चित करा आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. जलची संधी होती परंतु विकेट किपर पासून दूरवरती हा बॉल राहिला. अगदीच या ठिकाणी पुन्हा एकदा शिंगल आल्या. पहा एका धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागतंय. संघर्ष या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय टीम आनंदवाडी संघाला कारण मोठे फटके येताना दिसत नाही आहेत. पूर्णपणे जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय मैदानच्या आतमध्ये टीम आनंदवाडी या संघाला. आत्तापर्यंत दोघांना टीमच्या गोलंदाजांना इथे मोठा फटका. अगदीच ग्राउंड डाऊन या ठिकाणी खेळून काढलंय. लॉंगॉनवरून चांगली फिल्डिंग केली जाते. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आहे. दुसरीचा प्रयत्न करायचा होता परंतु स्ट्राईकसाठी सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा आनंदवाडी टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय प्रमोद सिंगवा. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला 11 अंकावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल टॉस केला जातोय आमच्या सन्मान्य आयोजकांच्या माध्यमातून. इथे मोठा फटका. स्टेट ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. नजाकत आणि ताकद या स्ट्रोकमध्ये आपण पाहिली आणि एकंदरीत ओव्हर क्रमांक 2 संपल्याचा निर्वाळ दिलाय आमच्या ऑफिशियलच्या माध्यमातून. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या 7.5च्या रन रेटनं धावा जोडल्यातील 15. टॉस झालाय. अगदी दोन्ही टीमच्या माध्यमातून चिंचवली टीमने टॉस जिंकलाय
आणि निर्णय स्वीकारला तो फिल्डिंग करण्याचा. 15 धावा स्कोर कार्डवरती. विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 25 धावींची गरज. 12.5चा रन रेट. म्हणजे आता प्रत्येक षटकामागे राखायचं तो 12.5चा रन रेट या ठिकाणी राखावा लागेल. अडचणीमध्ये सापडले पूर्णपणे टीम आनंदवाडी, कारण आता 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या मात्र 25 धावा. मित्र म्हणून या ठिकाणी आनंदवाडी टीमला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याने या ठिकाणी यश मिळेल. यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरीही इतिहासच घडला पाहिजे, अशी कामगिरी मात्र या ठिकाणी करावी लागेल टीम आनंदवाडी संघाला. सातत्यानं चांगलं क्रिकेट आपण पाहिलं या विभागामध्ये. एक दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे तो आनंदवाडी संघ आपण पाहतो बॅटिंग करत असताना. इथे मोठा फटका, हवाय फायर, बिग हिट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय कॅच आणि संपवलाय खऱ्या अर्थानं यावेळेस फलंदाज अविनाशचा खेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपवला आहे. अगदी त्या ठिकाणी दुसरा विकेट, दुसरा झटका या ठिकाणी दिला जातोय. मोठा फटका खेळायचा होता लॉंगॉनच्या डोक्यावरून, परतून लॉंगॉनला या ठिकाणी कॅच या ठिकाणी टिपला जातोय आणि एकंदरीत या ठिकाणी धावफलक स्थिरावलंय 15 अंकावरती. 15 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. आता अडचणीमध्ये या ठिकाणी जवळपास आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती निवॅटर नेट क्रमांक 4 वरती जात असताना आपण पाहतोय फलंदाज महेंद्र उर्फ माही. यावेळेस आपण पाहतोय 28 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदानच्या आतमध्ये इन असताना आपण पाहू शकाल. प्रयत्न करून चुकला तरीही चालेल, पण प्रयत्न करायला कधीच चुकू नका मित्रांनो. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट, सातत्यानं प्रयत्न करत राहावा, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे विसरून चालणार नाही. अगदीच आनंदवाडी टीम सध्याच्या घडला आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये बॅकफूटवरती. बॅटर आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये महेंद्र. गोलंदाज सज्जा. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. वाईट वॉर्करचा प्रयास या ठिकाणी केला जातोय. काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा. अगदीच वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट काव कॉर्नर आणि एक आपण पाहतोय गल्ली पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला. इतकं जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 38 सर्कलच्या बाहेर. ते शॉर्ट ऑफ द लेन अगदीच आपण पाहतोय त्याच्यावरती चढवलं आक्रमण. मिळेल एक सिंगल धाव. 38 सर्कलमध्ये जर का आपण पाहिलं ना, विकेट किपर शॉर्ट स्कोर लेग 38मध्ये आपण 38 स्कोर लेगमध्ये आपण पाहिलं. त्याच्यानंतर स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी जर विचार केला चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी आखली जाते अगदी दोन्ही टीमच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज बारकिया. इथे चांगला फटका, ग्राउंडेड डाऊन वाडिश लॉंगॉनमध्ये चेंडूला धाडलं जातोय. जसा टप्पा उडालाय तसा चेंडू सरळ अगदीच लॉंगॉन क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यास एक सिंगल मिळेल. एकेरी धावेने काही साध्य होणार नाही. ओव्हर क्रमांक या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तिसरे षटक घेऊन आलाय या टीमला, आनंदवाडी टीमला थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं बारक्या नाव ही काफी. अगदीच बारक्याने आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती एक विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू एक सिंगल आणि एकंदरीत स्कोअर कार्डवरती धावसंख्या 17 धावा. अशुभ आकडा स्कोअर क्रिकेटमध्ये गणला जातोय. इथे फटका फसलाय कोणासाठी हा अशुभ ठरणार, परंतु झेल झालाय जमीनला दान. सिंगल आले. एकेरी धावेने मात्र स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 18 अंकावरती. एकेरी धावेने काहीही साध्य होणार नाहीये. सातत्याने गोलंदाजीमध्ये चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. अगदीच कमी गतीनं मागील बॉल मात्र हाताळला होता आणि त्या बॉलवरती झेलची संधी होती, परंतु झेल ड्रॉप झाला आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला 18 अंकावरती. गरज असेल विजयासाठी, चेंडू शिल्लक आहेत आता ते 7 आणि 7 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या 22. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, फटका बसलाय, चेंडू हवेत. यस, पकडो कॅच और जिंको मॅच. पकडला जातोय झेल आणि संपवला जातोय खऱ्या अर्थानं खेळ. फलंदाज प्रमोद सिंगवाचा बॅक टू द डगआउट.
या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावाला 6च्या अवसतनं 18. आता येणारे 6 बॉल आणि 22 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग ॲज पर नियम आहे. अगदीच तुमची जर सावली निर्माण करायची असेल ना तर मित्रांनो तुम्हाला ऊन जलायची तयारी मात्र या ठिकाणी ठेवावी लागेल. संघर्ष करावा लागेल. संघर्ष आपण पाहिला 3 षटकामध्ये आनंदवाडी टीमचा. इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका देखील हा देखील फटका फसला आहे. अगदीच शॉर्ट पॉईंटमध्ये जर का आपण पाहिलं ना तर इथे अजून एक शॉर्ट मिड विकेटला जर आपण विचार केला तर या ठिकाणी झेल पकडला जातोय. खूप चांगली क्षेत्ररचनेची रचना आखल्या. अजून एक धक्का बसेल. धक्का क्रमांक 5वा बसतोय. अगदी जशाच तसे उत्तर दिलं जाते. अगदी 40 धावा डिफेंड करत असताना 10चा औसत होता. असं वाटत होतं आनंदवाडी टीम सहजच्या धावा चेंज करेल. एक दादा संघ या नेरळ परिसरामधील म्हणून या संघाची ओळख आहे मित्रांनो. परंतु आज खऱ्या अर्थानं या बेकरी क्रीडांगणावरती थोडंसं या ठिकाणी नाराज केलं. तमाम प्रेक्षकांना, घरच्या खेळाडूंना या ठिकाणी नाराज केला. आणि एकंदरीत जर विचार केला तर 18 अंकावरती अजून एक धक्का बसतोय. 5वा क्रमांकाचा फलंदाज इथून बाद झाला आणि बॅटर आपण पाहतोय सागर उर्फ मामा. टी शर्ट क्रमांक 5. अगदी टी शर्टवरती नाव आहे मामा. येस, मामा काय करणार मैदानच्या आतमध्ये. अगदीच एक चांगला खेळाडू आहे. अगदीच मधल्या फलितीला खेळाडू मामा. 5 बॉलमध्ये बनवायचे 22 धावा होऊ शकतात मित्रांनो, परंतु प्रयत्न करावे लागतील. इथे चांगला प्रयत्न केला जातोय. ग्राउंड डाऊननी चेंडू जाईल अगदीच लॉंगॉनमध्ये. सिंगल मिळेल. एका धावेनं काही फरक पडणार नाही टीम दोदानी संघाला. एका धावेने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचले ते एकंदरीत 19 अंकावरती. 19 लास्ट ऑफ 5 विकेट ऑन द स्कोअर कार्ड. अगदी जर आपण पाहिलं ना तर खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो आपल्या भेटीस आले. इथे यास अतिरिक्त बाहेर अगदीच पंच आमच्याकडे बोलत आहेत, इशारा देत आहेत. आमचे ऑफिशियल अगदीच हरिधोरे सर त्यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला आहे आणि 20 अंकावरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचले. आता बनवायचे आहेत ते मात्र 20 धावा. बॉल शिल्लक आहेत ते 4 मध्ये बनवायचे आहेत 20 होऊ शकत आहेत. लॉ फुलटॉस बॉल खेळायचा होता फाईन लेगला परंतु फटका प्रॉपर झाला नाही आहे. फक्त आणि फक्त आले सिंगल. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 मध्ये बनवायचे आहेत ते मात्र 19. औपचारिकता पूर्ण सामना पाहतोय की काय परंतु पाहूया अजूनही सामना संपलेला नाही आहे कारण 3 बॉल काही होऊ शकतं. जोपर्यंत मित्रांनो शेवटचा बॉल हाताळून होत नाही ना तोपर्यंत विजय कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं मात्र कठीण आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदीच मैदानच्या आतमध्ये गोलंदाज पुरेसे तयार. या शॉट ऑफ द लेन. अगदी जर का आपण पाहिलं ना तर चेंडू सरळ गुडलेनला उचले घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू खऱ्या अर्थानं हाताला गोलंदाजांना प्रत्येक प्रमुख गोलंदाजांनी एक जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी केल्या. ती दोदानी टीमच्या काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. प्रमोद सिंगवासारख्या फलंदाला एक दादा फलंदाज होता त्याला देखील उभं ठेवलं. अगदीच मोठ्या फटक्यांपासून रोखलं. इथे मोठा फटका जरूर आला आहे परंतु हा फटका देखील फसला लॉंग ऑनमध्ये. विकेटचं पतन खऱ्या अर्थानं यावेळेस देखील पकडला जेल आणि संपवला आहे फलंदाज अगदी सागरचा झेल या ठिकाणी पकडला जातोय. संपवला आहे सागरचा देखील खेळ. 6वा क्रमांकाचा फलंदाज देखील इथून झालाय बाद. बॅटर हितेश. फक्त आता औपचारिकता पूर्ण हा सामना राहिला आहे. जसा हा सामना संपेल ना तसं या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये दोन्ही टीम रेडी राहायचे आहेत. अगदीच टिशन ठाकूरवाडी विपक्ष चिंचवली बी ह्या दोन्ही टीम मात्र या ठिकाणी रेडी राहायचे आहे. चिंचवली आणि टिशन ठाकूरवाडी बाबन टॉस झाला आहे. याच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र हा सामना जिंकला आहे खऱ्या अर्थानं दोधारी टीमनं. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. बट हार्ड लक टीम आनंदवाडी. ज्या काही चुका केल्या गोलंदाजी करत असताना, फलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना ज्या काही चुका आनंदवाडी टीम आपण केल्यात ना त्या चुका आपण एक स्पर्धेमध्ये नक्की सुधाराल याच